सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद भूमिसूर्ता दशांगुलम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शिव शिव शाम शाम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शिव शिव शाम शाम. आज आपलं प्रवचन विषय 55 आहे. भगवान कलकी दत्त पूर्णावतार महासत्ता बनणार. स्वर्गीय आकाशवाणी. ओम पुनानासा चमूसधाम गच्छन्ता वायुमाशुनोते नासा धांतो सुवीर्य. हे पवित्र करणारे कलशात ठेवले विविध सोमरस वायू अश्विनी कुमारांना प्राप्त होतात. हे रस आम्हाला आमच्या शरीरातील वीर्य वाढवण्यास सहाय्य करतात. वीर्य वाढवण्यास सहाय्य करतात. आता हा सोमरस जो आहे याच्यापासून ज्यांना कधी संतती होत नाही डॉक्टरने सांगितलं, त्यांनी समजा ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस अशी जर फळं कायम खाल्ली तर त्यांना संतती होऊ शकते. त्यांच्यातलं जीवनसत्व जागं होत. हे अश्विनी कुमार जे आहेत, या अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य आहेत. आणि ही देवांची वैद्य असल्यामुळं ते सोमरस फार पितात. आणि अश्विनी कुमारांचं जे म्हणणं आहे ते आपण आता पुढं पाहणार आहोत. अश्विनी कुमारांनी काय काय शोध लावले बा. तर अश्विनी कुमारांनी काही माणसांचे डोळे गेले होते, त्यांना कृत्रिम डोळे बसवले. काही स्त्रियांना संतती होत नव्हती, त्यांना ट्यूब बेबी पद्धतीने संतती निर्माण केली. काही गायांना आश्रय होत नव्हते, तेव्हा त्यांना जसे आता इंजेक्शन आहे तशा पद्धतीने कृत्रिम इंजेक्शन देऊन संतती निर्माण केली. काही माणसांना हात बसवले, काहींना पाय बसवले. म्हणजे पूर्वी आता जे विज्ञान आहे याच्यापेक्षाही श्रेष्ठ तत्वाचं विज्ञान अश्विनी कुमारांना येत होते. देवांचे वैद्य आणि शिरूर क्षेत्रामध्ये राहत होते. दजी ऋषीजवळ ब्रह्मव्यास विद्या शिकले. म्हणून यांना अश्विनी कुमारांना सोमरस पाहिजे. त्याचं कारण काय. आता हा दिवा लावला, काचेचा ठेवला, त्याच्यामध्ये आपण गावरान तुपाचा दिवा लावला, वरून काच लावले चौकून, आणि तो दिवा जळतोय. काचेचा आकार बाहेर प्रकाश पडतोय. आणि ज्या वेळेस तूप सोंपल त्यावेळेला त्याच्यातलं ते काच जाग्यावर आहे, दिवा जाग्यावर आहे, फक्त आतले उजेड येतोय, तो बंद झाला. तशा प्रकारचा हा सोमरस पेल्यानंतर देवांच्या हृदयामध्ये वैश्वानर नावा जो अग्नी आहे, ब्रह्मज्योत, ती सोमरसातून प्रज्वलित होते. आणि त्यामुळं त्यांच्या शरीराचा प्रकाश पडतो आणि मग त्यांचं आपल्याला दर्शन होतं. आता काच आहे, खाली दिवा आहे, आपण पाहिलं तर आपल्याला काय समजतं तिथे काहीच नाही बा. आणि कोण आरपार तिकडं आपण पाहू शकतो अशा दृष्टी नाही.
अश्विनी कुमारांचं म्हणणं असं आहे की जे मानवी शरीर आहे हे समतोल ठेवायचं, समतोल प्रकाश कॅलरीमध्ये. आता आपल्याला सांगेल बाबा तुमच्या आता शरीरामध्ये उष्णता वाढली, म्हणजे तुम्हाला थंडी आली, ताप आला, जर समजा तुमचं हे वाढलं तर असं होतं. आता या ठिकाणी व्होल्टेज नंबर 1 या ठिकाणी अश्विनी कुमारांना हे सोमरस दिलेला आहे, तो पचतो की नाही. 6 mm 10 mm आला का हा रस सोमरस अश्विनी कुमाराला पचला असता, पण पचन झाला असून त्यांच्या शरीरामधून त्या प्रकाशाची ज्योत बाहेर पडते. तशा प्रकारचा आपण सोमरस पेल्यानंतर आपल्या शरीराच्या वैश्वानर अग्नी जो ज्योत आहे हृदयामध्ये, ती सुद्धा प्रज्वलित होते आणि धड 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 करते. त्याचा शास्त्र असे म्हणजे आपल्या शरीराला सगळ्या शिरा काम व्यवस्थित करतात, शरीरातलं तापमान समतोल ठेवतात. आता आपल्या शरीरामध्ये तापमान किती असावं परमेश्वर साक्षात्कार होण्यासाठी, याच्याकरता काही महत्त्वाचे पुरावे वेदामध्ये आहेत. त्याचं संशोधन आपण केलं असून पुष्कळ लोकांचा फायदा झाला आहे. आता या ठिकाणी ऋषी दीर्घतमा, देवता आत्मा, छंद विराडू उष्णिक, वृषभ स्वरा, वायुरनिलम अमृतम मददेदम भस्मांत शरीरम ओम क्रतो स्मर किलबे स्मर क्रतं छंद समर. आता हा ओम जो आहे याचं सतत स्मरण करा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे दोष आहेत ते निघून जातील. आपल्या शरीरामध्ये आता या ठिकाणी व्होल्टेज नंबर 2 ईशीचा, तर याच्यामध्ये काय आहे, ऋषी देवता छंद आणि स्वर आहेत. नंतर याच्यामध्ये अजून तांब हा धातू आहे. नंतर याच्यामध्ये तूप आहे. नंतर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. आणि हे सगळं जेव्हा एक जागी छंद आहे, उष्णिक छंद. उष्णिक छंद म्हणजे हा जो ओम आहे हा उष्ण करायचा. उष्ण म्हणजे प्रकाशमय, गरम होतो माणूस. उष्ण प्रकाश आपल्या जे अक्षर आहेत ते नेपर्यंत त्या सगळ्यांना गरम करणारा जर कोण असेल तर तो ओम आहे. शरीरातली सगळे इंद्रियांना उत्तेजित करणारा जो कोण आहे तो ओम आहे. म्हणून या ठिकाणी स्मर ओम स्मर ओम स्मर म्हणले आणि केलमे जे आहे ते जाळून टाका. आता आपलं शरीर परमेश्वर प्राप्त करण्याकरता आपल्या शरीरात किती ऊर्जा पाहिजे, किती कॅरेट फॅरेट पाहिजे, तर आपल्या शरीरामध्ये 2400 प्लॅनेट उष्णता पाहिजे, तेव्हा आपल्याला देवाचं दर्शन साक्षात्कार होऊ शकतो. मग हेच मिळवण्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे. दुसरं काही खाऊन आपला ईश्वर प्राप्ती होणार नाही, असं वेदांनी स्पष्ट निर्णय दिलेला आहे. वरण भात खातोय, आमटी खातोय, वाकड्या तिकडे खातोय, देवाची भक्ती करतोय, देव प्रसन्न होणार नाही, रिद्धी सिद्धी प्रसन्न होणार नाही. आता या ठिकाणी हा जो ओम आहे त्याचा दीर्घतमा ऋषी असून आत्मा देवता आहे. उष्णिक छंदान वृषभ स्वर आहे, म्हणजे नंबर 2 हा या ठिकाणी उष्णिक स्वर आहे. आपल्या शरीरामध्ये 24 फॅरेनहाइट उष्णता पाहिजे. 2400 त्या प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होईल, तेव्हा आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल, तशी होत नाही. मग आपल्या शरीरात जर ऊर्जा कमी झाली, समजा 2 किंवा 3 mm आली, तर आपल्याला थंडी वाजून येते. आणि जर समजा ती ऊर्जा फारच कमी झाली तर मनुष्य गार पडतो आणि मरतो. मग डॉक्टरचा इथे विलाज होत नाही. तेव्हा आपल्या शरीरामध्ये कायम समतोल ऊर्जा फॅनेट ठेवण्याकरता 2400 आपल्याला
ओंकार उच्चारण्याची अत्यंत गरज आहे. जर आपण ओंकार उच्चारलाच नाही तर कालांतराने जगातली सगळी प्रजा पटापट संपून जाईल. कारण ऊर्जाचं संतुलन समतोल ठेवणारं कुठलंही साधन तुमच्याकडे नाही. घडी तापाला 50 डिग्री, पुन्हा 40 डिग्री, पुन्हा 30 डिग्री, पुन्हा गेले 120 वर. ह्या सगळ्या ज्या गडबडी आहेत आपल्या शरीरात ते सगळं मिटवण्याचं काम एकटा ओम करतो. या ठिकाणी सांगितलं आहे दीर्घतमा ऋषी, आत्मा देवता आणि उष्णिक छंद आणि वृषभ स्वर. वृषभ स्वर म्हणजे मोठा आवाज, सगळा मोठा आवाज वृषभ स्वर. आणि उष्णिक छंद म्हणजे गरम असणार छंद. हा छंद गरम आहे. 2 नंबरचा छंद गरम आहे. तो पाहिजे तो जर आपल्या शरीरामध्ये समजा 10 mm असेल तर तुमच्या शरीरामध्ये 2400 फॅरेनहाइट म्हणजे ऊर्जा उष्णता आहे. समजा तो 5 आला तर तुमच्या शरीरामध्ये 1200च फॅरेनहाइट उष्णता अंश उष्णता आहे. 1200 कमी झाली तुम्हाला काय वेळा थंडी वाजन, काय वेळा बरं वाटन, काय वेळा थंडी वाजन, काय वेळा बरं वाटन. उत्साह सगळा नष्ट होऊन जाईल. तुमचे इंद्रिय काम करणार नाहीत. तुम्हाला डोळ्यातून दिसतंय ना, हे जर फॅरेनहाइट उष्णता जर याची 2400 पेक्षा कमी झाली तर दिसायचं कमी होईल, अंधुक दिसायला लागेल. आणि पुन्हा हे फॅरेनहाइट जर समजा 2400 आलं तर तुम्हाला स्पष्टपणे दिसायला लागेल. त्याच्याकरता तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजेत. नंतर तुम्हाला सोमरस प्याल्यानंतर तुम्ही या ठिकाणी दीर्घ जे गायत्री मंत्र दिलेला आहे तो म्हटला पाहिजे. आता या ठिकाणी जो व्होल्टेज नंबर 2चा मंत्र आहे तो आत्मनारायणा विद्महे आत्मदेवाय धीमहि तन्नो आत्मा हा प्रचोदयात् असा मंत्र म्हटला जातो. किंवा ओम चतुर्मुखा विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् अशी गायत्रीचा मंत्राचा 28 अक्षराचं म्हणावं लागतं. त्यामुळं या ठिकाणी हा मंत्र 28 अक्षराचं स्पंदन केले आहे. आणि 28 ध्वनी जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपल्या शरीरामध्ये 2400 फॅरेनहाइट उष्णता टिकून राहील. आणि ते टिकल्यानंतर आपलं शरीर कायम निरोगी आरोग्य राहील. आपल्याला कधीच आजार होणार नाही. जर तुम्ही ओम जर उच्चारला नाही, ओम म्हणजे तो नुसता ओम म्हणून चालणार नाही, कारण त्याला गायत्री मंत्राचा छंद स्वर द्यावा लागतो. ओम चतुर्मुखा विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् असं जेव्हा आपण म्हणू 28 अक्षर तेव्हा या ठिकाणची ऊर्जा तयार होते. ओंकार ऊर्जा ही आपली ऊर्जा नाही. सोमरसाती ओंकार ऊर्जा तयार होते. ओंकार ऊर्जा तयार होतो सोमरसामध्ये. आणि त्यामुळं आपलं शरीर समतोल राहतं. डोळे, कान, नाक, हात, पाय सर्व जी इंद्रिय, रक्त, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, फ्रेटनेस, चपट्या पेशी हे सगळ्या समतोल राहतात. आता डोक्यातले मज्जातंतू, हृदयाचे मज्जातंतू हे सगळे जे आहेत, जर तुम्ही समजा तुम्हाला बंडल ऑफ ब्रँच हार्ट हृदयामध्ये बंडल ऑफ ब्रँच नावाचा आजार झाला तर तो कशाने कुठल्या औषधाने कुठल्या मंत्राने तो बरा होत नाही. पण जेव्हा आपण ओम चतुर्मुखा विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात् असा 28 अक्षराचे मंत्र म्हणू तेव्हा शरीरातले जे गुंतागुंत आहे बंडल ऑफ ब्रँच खुल्ली होते आणि उष्णता टिकून राहते. 2400 2400 फॅरेनहाइट ऊर्जा 2400 ऊर्जा टिकून राहते. तर दुसरा मुद्दा असा आहे की आपला मेंदू आहे. या मेंदूमध्ये मज्जातंतू आहे. 36,000 केंद्र आहेत. तर 36,000 केंद्रात जी ऊर्जा आहे
ती सगळ्या शरीरा मिळून 24,000 आहे. तर ही शरीरातली मेंदूतली जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये किती टक्के आहे, आपलं शरीर किती उत्साह काम करतं, किती उत्साहाने आपण काम करतो, किती धडाडीने काम करतो. तुम्हाला सांगितलं आता जा हे पाणी द्या, पाणी घेऊन ये प्यायला, लगेच तुम्ही पळत जाणार. पाणी द्या, तो दम नाही का, एक 5 मिनिटं थांब मी पाणी आणून असे म्हणणारे जर कोणी तुमच्याकडे असतील तर त्यांच्या शरीरातली ऊर्जा ही कमकुवत झालेली आहे. कारण त्यांना तुम्हाला पाणी लवकर द्यायचं नाही, कामही करायचं नाही. तुमची ऊर्जा जेव्हा 10 MM असन, व्होल्टेज नंबर 2 जेव्हा 10 MM येईल तेव्हा 2300-2400 ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रगट झालेली आहे. जर समजा 5 MM आलं व्होल्टेज नंबर 2 तर 1200 ऊर्जा आहे. आणि 1200 ऊर्जा म्हणजे आपल्याला निम्मी झोप येते, निम्मं काम करतो, निम्मा थकवा येतो, निम्मा बळकटपणा येत नाही, मेंदूचे मज्जातंतू काम करीत नाही, पाठीचे मणके दुखतात, पाठीचा मज्जा पृष्ठवंश जो आहे तो कमी होतो. अजूनपर्यंत जगामध्ये पाठीचा स्पायनल कॉर्डम म्हणजे पाठीचा मज्जातंतू जो आहे, मज्जारज्जू, तो कोणालाही दुरुस्त करता आला नाही आणि करता येत नाही. परंतु या ठिकाणी पाठीचा मणक्यातली जी ऊर्जा आहे ती कमकुवत होते आणि त्यामुळे तो कुजतो. पाठीचे मणके कुजतात, त्यांचे कमजोरपणा येतो. हे कशामुळं तर तुम्ही कुठेतरी गाणी वाकडी तिकडी गाणी म्हणता, भजनं म्हणता, तर शास्त्रीय पद्धत नाही आणि ऊर्जा जी आहे ती कमी झाली. 1200 आली फक्त. 1200 ऊर्जा आल्यानंतर तुमच्या पाठीचा मज्जारज्जू जो आहे तो 50% कमी होतो, 50%च काम करतो. तो आपला 100% करायचा आहे, म्हणजे आपल्याला 2400 फॅरेनहाइट ऊर्जा पाहिजे. आणि ती फॅरेनहाइट ऊर्जा जेव्हा 2400 येईल तेव्हा आपला पाठीचा मणका मज्जारज्जू काम करायला लागेल. आता काही लोक मंत्र म्हणतात, योगा अभ्यास करतात. अनेक लोकांच्या तक्रारी बा आम्ही अभ्यास करता आमचे पोटातले काही कुजले, सळलेत, कामातून गेले. याचं कारण आहे की हा जो शरीरात जो आपला ऊर्जा निर्माण करणारा स्रोत आहे व्होल्टेज नंबर 2, त्याची तुम्ही दक्षा घेतलेली नाही किंवा शास्त्रीय पद्धतीकडे पाहिलेलं नाही. हुहून हाहान हा 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 ऊर्जान भस्त्रिकान काय नाकातून श्वास सोड घे सगळं चालतं, उड्या मारतो, काय करतो, अरे पण शरीरातली ऊर्जा कमी होत चालली. त्यामुळे तुझ्या शरीरातले काय अवयव कमकुवत होत चाललेले आहेत. धर्म न जाणणारी माणसं जी आहेत त्यांच्या शरीरातल्या पेशी, रक्तपेशी, तांबड्या, पांढऱ्या, प्लेटनेस, चपट्या, ह्या पेशी कमी होत चाललेल्या आहेत. ज्या वेळेस ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये 2400 असेल, ज्या वेळेला 10 MM असेल व्होल्टेज नंबर 2 तेव्हा 2400 ऊर्जा शरीरात आहे. आणि आपल्या सर्व पेशी, तांबड्या, पांढऱ्या आणि प्लेटनेस ह्या व्यवस्थित आहेत. त्याच्यामध्ये अल्फा किरण प्रवेश करून आपल्याला त्यांची वाढ करतात. गॅमा, बेटा किरण जे अणुबॉम्बचे ते शरीरात येत नाहीत. आपल्या शरीरावर अणुबॉम्बचा आता हल्ला होतो जगामध्ये. प्रत्येकाच्या शरीरावर गॅमा आणि बेटा किरणांचा परिणाम होतोय. कोरोनामध्ये बेटा किरण होतं आणि N2 N3 मध्ये गॅमा किरण आहे. तर हे सगळं जे आहे ही ऊर्जा कमी झाली शरीरात. गॅमा, बेटा आणि गॅमा किरण जे आहे, बेटा आणि गॅमा हे किरण हटवण्याकरता आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती जी आहे ओम, पण नुसतं ओम ओम म्हणून ती येत नाही. कारण तिला आंदोलन शक्ती आहे. ती जेव्हा तुम्ही गायत्री मंत्र जपता छंदासहित, दीर्घतम ऋषी, दीर्घतम ऋषी, आत्मदेवता, उष्णिक छंदा, वृषभ स्वारा असा उच्चार करतात आणि मग म्हणतात ओम ओम चतुर्मुखाय विद्महे हंसरूपाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रोचोदयात. म्हणजे 28 अक्षराचा मंत्र झाला. म्हणजे या ठिकाणची ऊर्जा आपली बरोबर काम करायला लागली.
पाठीच्या मणक्याचं दुखणं थांबलं, पाठीचं मणकं ओंधून मज्जा ऋतू चालला, कुंडही जागी झाली, ती मेंदूपर्यंत येऊ लागली. आपल्या शरीरामध्ये जी इंद्रिय आहेत, डोळे, कान, हात, पाय, बरगड्या मरगड्या सगळे जे आहे हळद, ते सगळे ओंकाराच्या अधिकाराखाली चालतात. आणि ते ओंकाराचा अधिकार जर तुम्हाला प्राप्त झाला नाही तर जगातली जवळजवळ आता 99% माणसं आजारी आहेत. कारण का? पाय दुखतोय, डोकं दुखतंय, मेंदूला शिरा तुटल्यात, मेंदूचा मज्जारोध खराब झाला, हृदयातल्या शिरा कमकुवत झाल्या, झडपा कमी झाल्या, काम करीत नाहीत, रक्त व्यवस्थित वाहत नाही, कमी जास्त होत नाही. म्हणजे या दृष्टीने अनेक तक्रारी होतात. आपला भौतिक, दैविक, आध्यात्मिक ही प्रगती खुटत चाललेली आहे. आणि आपल्याला ही प्रगती वाढवायची असेल तर तुम्हाला ओम चतुर्मुखा विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात असे 28 अक्षराचा मंत्र म्हणावा लागेल सतत. तेव्हा तुमच्या शरीरामधली ही ऊर्जा 2400 अशी चालते. पुरुष सर्वसाधारण माणसामध्ये 2000 ते 2500 ऊर्जा मानली जाते. स्त्रियांच्या मध्ये 1800 ते 2000 ऊर्जा मानली जाते. परंतु आपले जे गायत्री मंत्राचे अक्षर आहेत 24, त्या अक्षरा धरून ही 2400 ऊर्जा आपल्या शरीरात असली पाहिजे आणि ती आपल्याला मिळवता आली. आता आपण म्हणतो ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. हा मंत्र जर आपण म्हटला तरी आपल्या शरीरातली ऊर्जा 2400 चालू राहते. कारण नुसतं ओम, आता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपण हा मंत्र म्हणतो तेव्हा सुद्धा आपली 28 अक्षर होतील, तेव्हा हा मंत्र आपल्याला काम करील. आता 28 म्हणजे 5 5 25, 5 30. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय असं आपण 5-6 वेळा म्हणू. तेव्हा 28 अक्षराचे ध्वनी याच्यात येतात आणि मग आपल्या शरीरामध्ये कार्य सुरू होतं. पाठीच्या मणक्यात जो मज्जारथ जो आहे तो सरळ होतो, नवीन प्रकार होतो. नवीन 1-2 लोकांच्या पाठीचे मज्जातंतू गेले होते, कार्डियम गेलते, पाठीच्या शिरात तुटल्या होत्या. परंतु हा मंत्र म्हटल्यानंतर 28 अक्षराचा काही दिवस ते पाठीचे जे पाठीचा मज्जात जो आहे तो पुन्हा तसा तयार झाला. हे अद्भुत संशोधन आहे वेदामधलं. मग याच्याकरता होम हवन केलं पाहिजे. मग असं म्हणलं ओम चतुर्मुखा विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात स्वाहा दत्तमिदं नमः. अशा प्रकारचं हवन केलं पाहिजे. सोमरसाचं हवन केलं पाहिजे, सोमरस प्यायला पाहिजे. वरण भाजी भाकरी खाऊन किंवा वाकडे तिकडे खाऊन हे मज्जारोध सरळ होत नाही. कारण याच्यामध्ये जे ध्वनी आहे ओम, तो ध्वनी परमेश्वर प्राप्ती निर्मित आहे, तो चालू ठेवला पाहिजे. तेव्हा आपलं शरीर सुख शांती समृद्धी देईल. रिद्धी सिद्धी ऐश्वर्य याच्यामुळं प्राप्त होईन, तसं होत नाही. हा श्लोक जो आहे दीर्घतमा ऋषी देवतात्मा पुष्णिग छंद वृषस्वर ओम वायुर्नीलम अमृत मथ देवदम भस्मांतं शरीरम ओम क्रतो स्मर क्लेबे स्मर कृतं छंद स्मर. म्हणजे याच्यामध्ये त्याने सांगितलंय की तुम्हाला छंद आणि स्वरांचं स्मरण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. तसं केल्यानंतरच तुमची संस्कृती, भारतीय संस्कृती टिकून नाही, तशी राहू शकत नाही. कारण ब्रह्मदेवा धाव ब्रह्मदेवा असं म्हणून तुम्हाला काही होणार, कधी सुख मिळणार नाही. कारण जिथं ओमचा उच्चार नाही तो मंत्र आपल्या शरीरातली कुठले इंद्रिय काम करीत नाहीत,
कुठले कार्य करीत नाहीत म्हणून ओमला महत्व आहे. ओमचा दीर्घतमा ऋषी असून आत्मदेवता आहे. उष्णिक छंद असून वृषभ शोर आहे. आणि आता 2 नंबरचा व्होल्टेज जो आहे, या 2 नंबरचा जो व्होल्टेज आहे पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये तांब आहे. तांब शरीरात निर्माण होतो म्हणजे उष्णता तयार होतो, समतोलपणा ठेवतो. म्हणून तांब्याचा जो धातू आहे त्याच्यापासून ज्या लहरी निघतील आपल्या शरीरामध्ये येतील, त्याच्यामुळे अनुवंशिक दोष आहेत ते संपतात. आणि पूर्वी पाठीमागचे सगळे अनुवंशिक दोष जे येतात. किती दोष आहे भगवान कृष्णाने सांगितलं, वेदानाम सामयोदास्मी. वेदामध्ये सामयोद नावाची माझी विभूती आहे. आणि त्यामध्ये सामयोदामध्ये ऋषी, देवता, छंद आणि स्वर ही शास्त्रोक्त पद्धती रचना आहे. त्याच्यात एक माहिती सांगितलेली आहे. तुमचे जन्म किती झाले, तुमचे आईवडील किती झाले, आजोबापण जन्म किती, हे सगळे संस्कार तुमचे आलेले आहेत. म्हणजे सगळे संस्कार आपल्याला तोडायचे आहेत, याच्यातून बाहेर पडायचे आहे. तेव्हा आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने व्होल्टेज नंबर 2 जर समजा 10 mm आला तर आपल्या शरीरात 2400 उष्ण ऊर्जा आहे, परमेश्वर ऊर्जा. आणि ती ऊर्जा जर समजा आपण 6 mm आली तर 1800 आहे. म्हणजे आपल्याला 600 ऊर्जा कमी पडली. मग थोडं अंग दुखलं, हे डोकं दुखलं, पाय दुखलं, कंबर दुखली, म्हणजे अनेक ठिकाणी. आणि शेवटला असं आहे, तुम्ही जर ओम उच्चारलाच नाही तर गुडघ्याच्या कवट्या, पाठीचे मणके, हाडाचे सांधे हे तुमचे सगळे बोंब होऊन नष्ट होत चाललेले आहेत. ओमचा उच्चार गायत्री छंदासहित करणे आवश्यक आहे. तसं जर केलं नाही जगाने तर जगाची लोकसंख्या आंधळी, पांगळी, लुळी होणार आहे. त्याचं कारण याचं शास्त्रीय पद्धतीनुसार पूर्व ऋषीमुनी या ओमचं स्मरण वेदामधून, होमामधून त्याची सिद्धी सोमरस पिऊन करीत असत. देवाला सोमरस दिला जायचा, देवांची इंद्रिय बळकट बनायची, मग देव लढायला तयार व्हायचे, आपल्या बाजून लढायचे. तशा प्रकारचं हे जे शास्त्र आहे, आपलं शरीर निरोगाने समतोल राहण्याकरता 2400 ऊर्जा आपल्या शरीरात पाहिजे फॅरेट, तेव्हा आपलं शरीर मजबूत राहील. जर समजा ती 2800 आली तर तुम्हाला ताप वाढेल, तुमचं डोकं गरगरल्यासारखं होईल, चक्कर येईल. जर समजा त्या जास्त झाली तर त्रास होईल, बेशुद्धी येऊ शकेल. जर समजा तुमची ऊर्जा खाली आली, 1200 झाली, तर तुम्हाला थंडी वाजन, ताप येईल, थंड थंडी वाजन, मग परत ताप येईल, थंडी वाजन, ताप येईल. रोगाचं निदान होणार नाही. कोणी म्हणेल ही मलेरियाची लक्षणं, मलेरियाच्या गोळ्या द्या, नाही चालत. का? या ठिकाणी तुमचा जो व्होल्टेज आहे तो 5 mm मध्ये आलेला आहे 2 नंबरचा. त्याच्यामधलं जे तांब्याचा अंश आहे, इलेक्ट्रॉन आहे, तूप आहे, छंद आणि स्वर आहेत, ते बरोबर 50%च काम करतात, जास्त काम करीत नाही. म्हणून आपल्याला ही अवस्था शरीरात आली आहे. आणि ही शरीरातली ही अवस्था आपल्याला दुरुस्त करण्याकरता सोमरस फळांचा रोज प्यालाच पाहिजेत. त्याच्यानंतर दैवी महासंपत्ती जे आपलं आहे ते रोज वाचलं पाहिजे. आणि तुम्हाला जर मंत्र पाहिजे असं याच्याकरता तर तो मंत्र असा आहे, दीर्घतम ऋषी आत्मदेवता उष्णिक छंद षडजा स्वर ओम चतुर्मुख विद्महे हंसरूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात. 28 अक्षराचा मंत्र झाला. या ठिकाणी 28 अक्षराची ध्वनी निर्माण झाली. तेवढं पाठीला मज्जातंतू, हाताची हाडं, सांधे आणि गुडघ्याच्या कवट्या ह्या ज्या कुजून गेलेल्या आहेत ते दुरुस्त होऊ शकतात. कमीत कमी तुम्हाला 10,000 मंत्र जपणे आवश्यक आहे. 10,000 जमल्यानंतर त्याचं 1 दशांश म्हणजे 1000 मंत्र जर तुम्हाला
होम हवन करणं आवश्यक आहे. कशाचं पण? सोमरसाचं. गहू तांदूळ टाकून हे होमावणीचं चालत नाही. कारण होमामधून जेव्हा सोमरस सोडतो त्याच्यामधून जो वायू तयार होतो तो वायू आपल्या शरीरात आला पाहिजे, प्रकाश आपल्या शरीरात उतरला पाहिजे, देवाला मिळाला पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला हा जरा सगळ्या शरीर समतोल राहतं, देवाचा साक्षात्कार होतो. आपल्याला देव भेटत नाही, लय देवभक्ती करतो आम्ही, तर तुमच्या शरीराची जी ऊर्जा आहे तिचं प्रमाण वाढ आहे, त्यामुळे तुम्हाला भूत खई जादू टोना असं सगळं चिकाटणार. परंतु जेव्हा तुमचं व्होल्टेज पण कमी होईल तेव्हा पण तुम्हाला जादू टोना चिकटन. जेव्हा तुमचं जे व्होल्टेज आहे ती 6 ते 10 mm 1800 ते 2400 कॅलरी उष्णता आपल्या शरीरात, कॅलरी उष्णता आपल्या शरीरात आहे. कॅलरी, ही कॅलरी उष्णता शरीरात आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये भूत भानवती जादू टोना काळी विद्या आपला कधी चिकटणार नाही. अंधश्रद्धेतून आपण वाचणार आहोत, बुवाबाजी ढोंगबाजीपासून वाचणार आहोत. आणि ह्या भोंदू बाबापासून लांब राहणार आपण. कारण का की प्रत्येकजण फसवणार तुम्हाला. आता तुला भूत लागले म्हणून तुझ्या अंगात ताप येतोय, तुला भूत लागले म्हणून तू थरथर कापतोय, अरे भूत लागले म्हणून तुला थंडी वाजती, अंगात आणून ते सांगतात. हे सगळं खोटं आहे. त्याचं कारण आहे की त्यांच्या अंगात जरी येत असलं तरी त्यांचा व्होल्टेजसुद्धा 6 ते 10 mm पाहिजे, तेव्हा ते वारं खरं आहे. कारण त्यातली जी ऊर्जा आहे ईश्वरी ती 2400 1800 ते 2400 कॅलरी आहे. आणि त्याच्यापेक्षा जर ती कमी जास्त झाली तर आपल्याला त्रास होतो. समजा तुमचा 2 मचा व्होल्टेज अधिक आणि उणे निघाला तर तुम्हाला कळलं थंडी वाजन, काही वेळा तुम्हाला सुखशांती मिळेल, काही वेळा तुम्हाला दुःख होईल, का तुमचं मन फापायला जाईल, भीती वाटेल, मग शांत वाटेल, भीती वाटेल शांत वाटेल, काही धडधाड धडधाड लुकलूक करेल, पोटात त्रास होईल, पोटामध्ये काही इंद्रिय काम करणार नाही, शरीरातली दृष्टी अंधुक व्हायला, ही सगळी गोष्टी त्याच्यावर चुकीच्या आहेत. यामुळे हे दुरुस्त करायचं आपल्याला, तेव्हा आपला फळांचा सोमरस प्यायलाच पाहिजे. नाही जेव्हा तर रोज एक फळ खाल्लंच पाहिजे. त्याच्यानंतर रोज तुम्ही हे मंत्र म्हटलाच पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला सुख शांती मिळेल. आता लोक म्हणतात ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही हो. अहो त्याचं मंदिर नाही म्हणून तर आपल्या शहराचं वाटोळं झालं. त्याचं मंदिर, त्याची आठवण तुम्ही करीत नाही म्हणून तुमच्या शरीरातले कुठलेही अवयव काम करीत नाहीत. कारण का? ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करीन तिला तुम्ही विसरलात. लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाने सरस्वतीची विवाह केलेला नाही. सरस्वतीला मंत्र टाकून तिच्याकडून प्रजा निर्माण केलेली आहे. अशी एक गुह्य विद्या आहे. त्याप्रमाणे आम्ही प्राण्यासारखी की सरस्वती ब्रह्मदेवाची मानसकन्या, आणि त्या ब्रह्मदेवाच्या मानसकन्याने असल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं की आपल्या आम्ही प्राणी एकाचे 2 4चे 6 असे जातात, तशा प्रकारचं सरस्वतीच्या शरीरातून एक विशेष प्रकारची ऊर्जा तयार केली, कॅलरी, आणि त्या कॅलरीमधून सगळं जग तयार केलं. म्हणून तिला तुम्ही उलटं म्हणता विज्ञानदृष्ट्या. तुम्ही सत्यसृष्टीकडे चाला, खरं काय समजून घ्या, विज्ञान समजा, धर्म समजून घ्या, खरं काय ते. अर्थाचा अनर्थ करून धर्माचं वाटोळं केलं धर्मपंडितांनी. लक्षात ठेवा, लक्षात हे संबंध सुधरा. आता हे मोठे दारू पिणारे, गांजा ओढणारे, ही जी माणसं यांची ऊर्जा कमी होती, ती ऊर्जा कमी झाली की ते प्यायला लागतात. ऊर्जा कमी झाली गांजा फुकायला लागतो, ऊर्जा कमी झाली का तो भाकरी खायला लागतो. परंतु त्याचा वाईट परिणाम होतो, कारण ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तयार होत नाही, निश्चित खाऊ सुटते. त्याच्याकरता तुम्हाला दीर्घतमा ऋषी आत्मदेवतः उष्णिक छंदा वृषभ स्वर ओम ब्रह्म चतुर्मुखा विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात. असा 28 अक्षराचा मंत्र म्हणावा लागेल. तेव्हा तुमच्या शरीरातल्या सगळ्या व्याधी संपतीन. जोपर्यंत तुम्ही ब्रह्मदेवाचं नाव घेत नाही तोपर्यंत त्यानेच मान निर्माण केले,
ज्यांनी छंद आणि स्वरात तुमचं शरीर तयार केले ते शरीर कधीच चांगलं राहत नाही, राहणार पण नाही. कोणी आठवणच करीत नाही. अहो ब्रह्मदेव त्याने सगळे जगाचं सगळं कल्याण केलं, त्याचं कुठं मंदिर बी नाही. का नाही मंदिर? त्याच्यावर काहीतरी वाकड्या तिकडं आक्षेप घेऊन पोट भरून लोकांनी त्याचं वाटोळं केलं, स्वतःचं वाटोळं झालं, स्वतःचं वाटोळं आणि दुसऱ्याचं वाटोळं केलं. कारण का सत्य समजलंच नाही मला. अहो राम आले, कृष्ण आले, कृष्णाने काय सांगितलं? सामयुधास्मी, सामयुध माझी विभूती. त्याच्यामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वरी संपूर्ण चांगलंच नाही. अशा सगळ्या ग्रंथाची रचना पाहिजे. म्हणजे आपलं युद्ध, आपलं जे हे युद्ध आहे देवयुद्ध, ते राक्षस युद्धांच्या विरुद्ध लढण. आता तुमच्या समजा मंत्रामध्ये ऋषी देवता छंदच आहे, तर 25% तुमच्या शरीरामध्ये कली शिरलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा किती कमी झाली? 4 सक 600 म्हणजे 624 म्हणजे साहित्रिक 1800 ऊर्जा झालेली आहे आणि 600 ऊर्जा तुमची कमी झाली. म्हणजे आता गणपतीचा अर्थवर्ष आपण वाचलं, गणकृषी गणपती छंद हा, आणि पुढं आपण स्वर म्हणत नाही म्हणून 1800च फक्त ऊर्जा कॅलरी उष्ण आपल्या शरीरात तयार होते. 2400 होत नाही. जेव्हा आपण पुढं षडजा स्वर म्हणू तेव्हा ती ऊर्जा 24 म्हणजे 24% आणि 100% 2400 कॅलरी होईल. 100% होईल, दृष्टी परत येईल. काय लोकांच्या डोळ्यांचे चॅस नंबर कमी बेगाडी होते. त्यांनी असा मंत्र ओंकार उच्चाराची गायत्री म्हटल्यानंतर त्या डोळ्यांचे नंबर कमी झाले, दोन्ही समान झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी. त्याचं कारण आहे का आपल्या शरीराची अवस्था आहे समतोलपणा परमेश्वर प्राप्त करण्याकरता तो जगाने खाऊन टाकलेला आहे. त्याच्यातून थोतांड निर्माण झालेला आहे. आणि जे विद्वान पंडित आहेत त्यांचं लक्ष इकडे नाही. तो दारू पितो, तो गांजा उडतो, काय पितो, खातो, त्याच्या शरीरातली ऊर्जा कमी झाली. 2400 कॅलरी उष्ण जी आहे ऊर्जा आहे कॅलरी ती कमी झालेली आहे म्हणून तो पितो खातो. तुम्ही त्याची शरीरातली कॅलरी 2400 करून दाखवतो, दारू प्यायचा बंद होतो, गांजा उडायचा बंद होतो, आगुरीचा बाहेर पडतो. का पडत नाही? त्याचं कारण आहे की फाजील वाढलेल्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपलं दरवर्षी काळजीगाम काढून चौकशी केली पाहिजे. अधिक शिक्षणासाठी शिरोळा या, भरपूर माहिती मिळेल. आलं लक्षात? ओ श्री रामलिंग महाराज के जय. हयग्रीव घोरनदी गंगा मैया की जय. जगाचा सम्राट परमात्मा श्री श्रीशा पुरुषा सहस्राक्षर 5 मूर्त्या दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीमंतनेश्वर कल्की दत्तात्रय महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रामध्ये 5 महाशक्तीपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी स्वयंभू प्रगट झाली महादुर्गा, तिचे जय, ती जय. ओम शनीश्वर की जय, हनुमान की जय, काल भैरव की जय, सर्व देवदेवतां की जय, साधू संतन की जय, सर्व ज्ञानी पंडितों की जय. आणि जय ऋषी देवता छंद स्वर असेच मंत्र म्हणतात, त्यांचा जय जयकार असो. चुकीचे मंत्र आहेत त्यांचा नाश होतो, लक्षात ठेवा. हरिओम दत्त. ओम शांती शांती.